पती पत्नीमध्ये नातं टिकवण्यासाठी प्रेम, विश्वास आणि एकत्र राहण्याची इच्छा असणे गरजेचं असतं. पण हे जर सर्व संपलं असेल आणि पती पत्नी तब्बल 23 वर्षे वेगळे राहत असतील तर कोर्ट त्यांना जबरदस्तीने एकत्र राहायला लावू शकत नाहीत. याच प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला आहे आणि न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, कोर्टाच्या आदेशाने नातं टिकवणं अशक्य आहे. या प्रकरणातील पती आणि पत्नी यांचं लग्न 2002 मध्ये झालं होतं. मात्र लग्नानंतर काही काळात दोघांमध्ये गंभीर मतभेद निर्माण झाले. पत्नीने हुंडा, छळ, क्रूरतेचे आरोप केले तर पतीने हे सर्व आरोप नाकारले. परिस्थिती इतकी बिघडली की दोघे वेगळे राहू लागले आणि 2003 पासून एकमेकांपासून पूर्णपणे ते वेगळे राहत होते. दरम्यान अनेक खटले दाखल झाले, समडाचे प्रयत्न सुद्धा झाले, मध्यस्थी करण्याचे सुद्धा प्रयत्न करण्यात आले, पण कोणताही प्रयत्न यशस्वी झाला नाही. दोघेही पुन्हा एकत्र येण्यास तयार नव्हते. हे प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं. सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण परिस्थितीचा विचार केला आणि न्यायालयाने पाहिलं की लग्नाला 23 वर्षे झाले आहेत. त्यापैकी जवळपास संपूर्ण काळ पती पत्नी वेगळे राहिले आहेत. वैवाहिक नात्याचा उद्देश म्हणजे सहजीवन, सहवास आणि साथीदार म्हणून एकमेकांची साथ. मात्र या प्रकरणात हे उद्दिष्ट पूर्ण झालं नव्हतं. तेव्हा न्यायालयाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. न्यायालय म्हणालं, जे नातं प्रत्यक्षात संपलं आहे ते केवळ कायद्याच्या जोरावर जिवंत ठेवण्यात काही अर्थ नाही. तसेच कोर्ट कोणालाही जबरदस्तीने प्रेम करायला किंवा नातं टिकवायला भाग पाडू शकत नाही, असं सांगत न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. मित्रांनो, हा निर्णय का महत्त्वाचा आहे? कारण अनेक प्रकरणांमध्ये पती पत्नी अनेक वर्षे वेगळे राहत असतात. नातं संपूर्णपणे संपलेलं असतं तरीही कायदेशीररित्या लग्न कायम असतं. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितलं आहे, जर वैवाहिक नातं पूर्णपणे तुटलं असेल आणि पुन्हा एकत्र येण्याची कोणतीही शक्यता नसेल तर न्यायालय आर्टिकल 142 अंतर्गत विशेष अधिकार वापरून घटस्फोट देऊ शकतं. मात्र याचा असा अर्थ नाही की फक्त वेगळं राहिल्यामुळे प्रत्येक प्रकरणात कोर्ट घटस्फोट देऊ शकतं. प्रत्येक प्रकरणातील परिस्थिती, पुरावे आणि जबाबदारी न्यायालय स्वतंत्रपणे तपासते. तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? 23 वर्ष वेगळे राहिल्यानंतरही नातं टिकवण्याचा आग्रह धरणं योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.